श्रीराम जय जय राम। भगवंताला होता अर्पण, तेथे सुख दुःखाचे नाही कारण। सर्वस्वी व्हावे रामास अर्पण, हाच उपाय सांगती साधुजन। रामास अर्पण व्हावे कोण्या रीती, त्याचा मार्ग सज्जन सांगती। प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान, तेथे प्रयत्नांचा उगम। अखंड राखावे अनुसंधान, येणे कर्म होईल सहज समर्पण। उपास्य देवतेची करावी आठवण, मनाने जावे त्यास शरण। सद्गुरुसी झाला जो अनन्य, त्यास दुजे करणे नाही अन्य। सद्वृत्ती सद्गुण दुर्गुणादी विकार, हे सर्व करावे रामार्पण। त्यानेच रामाचे होऊन राहणे जाण। राजापोटी पुत्र जन्माला, राजपथ हाती चालत आले त्याला। तैसे आपण व्हावे रामार्पण, विषयाचा न लागे तेथे लाग जाण। मनाने भगवंतास जावे शरण, व्यवहारात दक्षता ठेवावी आपण। अनन्य व्हावे रामास शरण, तुझे विण नाही मानणे काही अन्य। ठेवावा सदा मनी ध्यास, दया येईल रामरायास। जेव्हा मनासकट देह केला अर्पण, मग मरणाच्या भयाचे काय कारण। परमार्थाचे मुख्य साधन, शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान। हृदयी भगवंताचे ध्यान, याविण नाही दुजा उपाय जाण। सर्व काही करीत जावे, परी व्यवहारी न गुंतावे। ऐसे रहावे प्रपंचात, जसा पाहुणा वागे जगात। बाह्यसृष्टी विषयाकार, तेथे मन न गुंतू द्यावे जाण। देह लावला प्रपंची, मन लावावे रामाचरणी। लोभ्याचे चित्त पैशावरी, परी व्यवहार जैसा करी। तैसे मन ठेवावे रामावरी, प्रपंचात असावी हुशारी। चित्त एकाग्र न व्हावया कारण, विषय मानला आपला जाण। घार फिरते आकाशात, तैसे चित्त राहते विषयात। म्हणून दृष्टी ठेवावी त्याचेवर, जे स्वाभाविक आहे स्थिर। एकाग्रतेस करणे साधन, त्याला करणे जरूर नामस्मरण। एकाग्रतेस उपाय एकच खरा, नामी प्रेमात ठेवा पुरा। निश्चितपणा राखावा, साधनात जोर आणावा। विषयापासून निवृत्ती, जडावी नामाची प्रीती। त्याला दूर नाही रघुपती, व्यवहारात असावी दक्षता। परिराम चिंतित जावा सदा, प्रपंचात असावे लक्ष। तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष। परमात्म्याने जे जे दिले, ते ते त्याचे म्हणून सांभाळावे भले। मुलाबाळांचे करावे जतन, रामाने दिलेले हे जाणून। त्यांच्या लोभात न गुंतवावे चित्त, हाच परमार्थ सत्य। सर्व काही करावे, मीपणाने न राहावे। रामसेवा रामासाठी, न जाणावी विषयासाठी। प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा। सदा राहावे सावध चित्त, मनाने भजावा भगवंत। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, जे जे काही माझे, ते ते जाणावे रामाचे। राम त्यास सांभाळिता, काळजीस कारण उरले नाही आता। श्रीराम जय जय राम। एक माळ नामाची। एखाद्या वाईट प्रसंगातून आपण वाचलो की असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो, नशीब चांगलं होतं म्हणून वाचलो, थोडक्यात निभावलं, एवढं नुकसान नाही झालं। किंवा एखाद्याचं काही वाईट झालं, किंवा व्यवहारात सुद्धा काही घडलं तरी सहज तोंडातून शब्द बाहेर पडतात की थोड्या करता गेलं। काही झालं तर हे जे थोडक्यात किंवा थोड्या करता जे असतं ना, ते म्हणजे दैवी, गुरुचे पाठबळ किंवा ती शक्ती जी आपण जेथे कमी पडतो तेथे आपल्या प्रयत्नांना बळ देऊन आपले भोग भोगण्याची ताकद व शक्ती देते व त्याचा जोर कमी करते।
प्रपंचामध्ये जसे आपण भविष्यात होऊ शकणाऱ्या कुठल्याही अडचणीसाठी आर्थिक बचत करत असतो, फायनान्शियल प्रोव्हिजन्स करत असतो आणि ते प्रत्येकाचं जसं वेगळं असतं, तसंच आपले परमात्म्याच्या नामाचे सुद्धा सेविंग्स करून पुण्याचं डिपॉझिट वाढवायला हवं, जेणेकरून जेव्हा आपली आर्थिक सेविंगही आपल्याला तारू शकत नाही, त्यावेळेस नामरूपी सेविंग्स करून जमा केलेले पुण्य नक्की कामाला येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रपंचामध्ये आर्थिक कमाईसाठी काही वयोमर्यादा येतात किंवा कमाईवर सुद्धा मर्यादा असतात. मात्र परमार्थामध्ये किंवा नामाच्या भक्तीच्या सेविंग्जला तशा कुठलीही मर्यादा नाही. ते आपल्यावर आहे. अगदी समजायला लागल्यापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कधीही कुठेही कितीही जमा करू शकतो आपण. त्यामुळे आपल्याला श्री महाराजांनी जे नाम दिलं आहे त्या परमात्म्याच्या नामाचे अखंड अनुसंधान ठेवावे. प्रपंच सांभाळून जमत असेल तेव्हा एका ठिकाणी ठरलेल्या जागी बसून अगदी मनापासून नामस्मरण करावे, जेणेकरून कठीण काळात आपण सहज बाहेर पडू शकू. आणि हीच आपली आयुष्यभराची पुंज आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रभू श्रीरामांनी आपणा सर्वांकडून नामस्मरण करून घ्यावे ही प्रभूचरणी प्रार्थना. श्री महाराज. बेळगावमधील एक व्यक्ती सुशिक्षित व सरकारी नोकरी करून निवृत्त झालेली होती. वय वर्षे 60-65 असायला हवे. विवाहित व 2 अपत्ये. व्यक्ती फार धार्मिक पण सधन होती. एकदा त्यांना कोणीतरी सांगितले की विष्णू सहस्त्रनामाचा 1,00,000 वेळा जप केल्यास महाविष्णू प्रत्यक्ष दर्शन देतात. या गृहस्थांना ते पटले. त्यांनी आपल्या कुटुंबियांना याची कोणतीही पूर्वकल्पना न देता गुपचूप साधना सुरू केली. काही दिवसातच यांचे 60,000 जप पूर्ण झाले. आणि त्याच वेळी सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने म्हणा, हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबियांनी त्यांना तातडीने जवळच्याच एका मोठ्या खाजगी इस्पितळात दाखल केले. व्यक्ती ICUमध्ये होती. पेशंटला नियमित दर काही वेळाने येऊन तपासणारी एक परिचारिका तेथे आल्यावर तिला एखाद्या मशीनचा यावा तसा ओंकार ऐकू आला, पण तिला काही अर्थबोध झाला नाही. 2 दिवस हा त्रास सहन केल्यावर शेवटी तिने ही गोष्ट आपल्या वरिष्ठांना सांगितली. वरिष्ठ डॉक्टरांनी येऊन त्या गृहस्थाची खाट, मशीन्स व खोलीचे पूर्ण तपासणी केली, पण काही सापडले नाही. म्हणून शेवटी त्यांनी त्यांचे शरीर तपासले तर तिथेही काही सापडले नाही. कुणीतरी पेशंटला कडेवर वळवून त्याच्या पाठीच्या कण्याला थेथेस्कोप लावून पाहिल्यावर त्यांना समजले की मागील 2 दिवसांपासून येत असलेला ओंकार हा त्या माणसाच्या मेरुदंडातून, स्पायनल कॉर्डमधून येत आहे. यथावकाश त्या गृहस्थांना त्यांच्या बरे झाल्यावर या विषयाची विचारणा केली गेल्यावर त्यांनी नाईलाजाने सर्व काही सांगून टाकले. मंत्र कुठलाही असो, तो पहिला शरीरात कंपने ऊर्जा निर्माण करतो, मग तो तुमच्या इच्छित फळापर्यंत ऊर्जा पोहोचवत तुम्हाला ते प्राप्त करून देतो. श्रीराम जय राम जय जय राम. अमृतधारा. नामाचे प्रेम दुसऱ्याने देण्यासारखे नाही, ते भगवंताकडून आपल्या भावनेने मिळवून घ्यायचे आहे. त्याला पथ्य, सदाचरण व सर्वांशी प्रेमाने राहायचे. दूध कमी झाले तर वासरू गाईला ढुसणी देते, तसे संतांना चिटकून नामच मागितले तर कृपा होतेच होते. एका पेटीत कोळसे ठेवले होते, ते काढून तिच्यात सोने ठेवले तर पेटीला किंमत येते. तसे ज्यावर कृपा झाली तो देह पूज्यच समजावा. भगवंत इतर काही पाहत नाही, अनन्यता पाहतो व त्यावर कृपा करतो. त्यातच जन्माची सार्थकता आहे. भगवंत पैशाने विकला जात नाही, पण प्रेमाने विकला जातो. जेथे भगवंत नाही तेथे सुख नाही. भक्तीचे रहस्य अनन्य शरणागतीत आहे, ती नामाने साधते.
शरणागतीला उपाधी लागत नाही, तसे नाम आहे. आपण जेथे जातो, जे करतो ते भगवंताच्या साक्षीत्वाने कर्म करणे हा परमार्थ आहे. सर्वाचा शेवट नाम आहे. अमृतधारा. प्रपंच दूध व परमार्थ साखर आहे. दूध साखरेशिवाय घेता येते, पण नुसती साखर खाणे बरे नाही. विषयात भगवंताचे मिश्रण करावे. नुसता परमार्थ ओसाड असतो. मिश्रणाने तो हिरवागार राहील. ती मजा एकट्यात नाही. म्हणून साखरेचे म्हणजे नामाचे मिश्रण करावे, मग प्रपंच गोड होतो. नुसता प्रपंच म्हणजे विधियुक्त कर्ममार्ग, नीतीचे आचरण वगैरे. प्रपंचाला भगवंताचे अधिष्ठान नसेल, खरी गोडी नाही. प्रपंचात अडचणी येतील, पण त्यामुळे आपले बिघडू देऊ नये. नामाचे प्रेम राखावे. परमार्थ प्रपंचापेक्षा सोपा आहे. प्रपंचात सर्वांची मनधरणी करावी लागते. प्रपंचात सर्वांना द्यावे लागते. भगवंताला काही न देता होते. भगवंताला मागितल्यावर वस्तुरहित आनंद देईल. आम्हाला वस्तुरहित आनंद पाहिजे. कल्याणाचे मागायला नामच सद्बुद्धी देईल. अमृतधारा. भगवंताचे स्मरणात सर्व करावे, पण कुठे आसक्तीत गुंतू नये. मनुष्याने फार विचार केला तर तो काही न करील किंवा वेडा होईल. मन व शरीर भिन्न आहेत. आपल्या मनाने ठरवून ठेवलेल्या गोष्टी बरोबर नाहीत. धीर सुटणे तितके स्वाभाविक नाही. देहाचे दुखणे आपल्या हातात नाही, पण न भिणे न घाबरणे आपल्या स्वाधीन आहे. पराधीनता आपल्यावर नाही, ती परिस्थितीवर आहे. ती जर स्वाधीन नाही तर मग तिचा अंमल का? जगात अशी गोष्ट नाही की मनाने कष्टी व्हावे. मनाने कष्टी होणे हे पाप आहे. मी काय केले याचे स्मरण ठेवणे सर्वात वाईट आहे. जगातले मोठेपण आचरणात आले नाही तोवर उपयोग नाही. आपल्या नसण्यात स्वतःच्या विस्मरणाचा आनंद आहे, असण्यात किंवा स्मरणात नाही. गीतेचे सार कृष्ण परमात्म्याचे भगवंताचे स्मरण आहे. आशीर्वाद. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.